सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध प्रथम त्यांना त्रिवार अभिवादन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, बोधिसत्व परम पूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक विचारांना त्रिवार वंदन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खऱ्या अर्थाने जर धर्माचं कार्य कोणी केलं असेल तर ते पूजनीय सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस सादर प्रणाम। आदरणीय भंते गुणानंदजी यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पंचांग प्रणाम करतो। बुद्ध शासन संवर्धक संघाच्या वतीने गेली 2 दशकांच्या वर सातत्याने धम्मदेसनीचं आयोजन करण्यात येत आहे। पूज्य गुरुजींच्या पुण्यनिवेदन कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी संवर्धनाचं आयोजन केलं जातं, आरोग्याची शिबिरं राबवली जातात, बुद्धगयेच्या धम्मसहलीचं आयोजन करण्यात येतं। गेली अनेक वर्ष मुलांची शिबिरं सुद्धा बुद्ध शासन संवर्धक संघाच्या वतीने राबवली जात होती आणि दर महिन्याला पौर्णिमेच्या निमित्तानं भिक्खू संघाला पाचारण करून धम्मदेसनीचं आयोजन हा आमचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून सगळ्यांना धम्माचा लाभ मिळेल। एक सुवर्ण संधी उपलब्ध होईल की भिक्खू संघाकडून धम्म श्रवण करण्याचा, त्यांना दान देण्याचा। त्या निमित्ताने मागील अनेक वर्षापासून मी भंतेंच्या सानिध्यात आहे। भंते तेव्हा लहान होते तेव्हापासून ते मध्ये येणार होते श्रीलंकेवरून, पण काही कारणास्तव ते आले नाहीत आणि आता भंतेंच्या 2 दिवसापूर्वी फोन आला की मी मुंबईला गावावेळेला येतोय। मी म्हटलं माझ्यासाठी एक वेळ, त्यांनी 3 तारखा दिल्या, त्यातली मी मंगळवार तारीख आपल्यासाठी निश्चित करून घेतली। त्यांनी आपल्या विभागात अशा भिक्षूंचं येणं, त्यांचा सहवास लाभणं ही फार पुण्याची गोष्ट आहे आणि आपण सगळे पुण्यवान आहात। हा विभाग जरी आपल्या लोकांनी धरलेला असेल पण सगळेच अमृताची गोडी कोण घेत नसतं, काही लोक त्याच्यापासून वंचित राहतात। तसा आपला समाज आहे, काही मोजकेच लोक त्या धर्माच्या प्रवाहात येतात आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करून घेतात। त्याच निमित्ताने आपणही या विहारात बसला आहात। धम्म श्रवण करणे सुवर्ण संधी भंतेने उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासाठी मी बुद्ध शासन संवर्धक संघाच्या वतीने सर्वप्रथम भंतेचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला आपला अमूल्य असा वेळ दिलेला आहे। आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे धम्म श्रवणं कालो अयं, म्हणजे आपण कालेन धम्म श्रवणं एकं मंगल उत्तमं, हे धम्म वेळेनुसार धम्म ऐकणं हे अतिशय उत्तम मंगल आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आपल्याला म्हणतो या ठिकाणी धम्मदेसना देणार आहेत। पण काही औपचारिकता असतात। मी या ठिकाणी या विभागातील परिचित आमचे अशोकजी तांबे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सर्वप्रथम मेणबत्ती प्रज्वलित करावी। हवा लागते ना, शब्द एडिट करा। त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या उपाध्यक्षा आयुष्यमती रजनी अडसुळे ह्या आता दीर्घ शिबिरापर्यंत पोहोचलेल्या आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करावा। सुरुवातीपासून धम्मदेसनीचे कार्य होत आहे तेव्हापासून त्या अविरत या संस्थेशी संलग्न आहेत। त्याचप्रमाणे आवाज उरा या चॅनलचे आदरणीय विनोद कांबळे साहेब या ठिकाणी आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन अगरबत्ती लावावी।
संदीप मासिकेला प्रयत्न करा. त्याचप्रमाणे अनिता धारीगावकर यांना विनंती करतो की त्यांनी येऊन भगवंतापुढे पुष्प अर्पण करावे. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमांसाठी नेहमी संघटन असो किंवा कोणतेही कार्यक्रम असो कोणत्याही प्रकारे ते सहकार्य करतात असे आमचे मित्र म्हणा विजय मोहिते वरवरून आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुष्प अर्पण करावे. आज त्यांच्या मित्रमंडळीकडून आपल्याला या ठिकाणी समोसे ठेवण्यात आलेले आहेत आणि ते राहतात वरळीला आणि इथे आलेले आहेत ते. त्याचप्रमाणे आजच्या ह्या पौर्णिमेनिमित्त आमच्या संस्थेला नेहमी सहकार्य करणाऱ्या कधी कोणते भिक्षू आले भिक्षुणी आल्या की आम्ही त्यांना विनंती करतो. त्यातल्याच एक रीना पवार यांच्याकडून आज आपल्याला सगळ्यांना खीरदान ठेवण्यात आलेले आहे. असा हा दुहेरी लाभ या पौर्णिमेनिमित्त आहे. मी या सगळ्यांच्या प्रती साधुवाद व्यक्त करतो. या ठिकाणी आपण सगळ्यांनी सामूहिक याचना घेऊ. भंते त्रिशरण पंचशील देतील. त्याच्यानंतर धम्मदेशनीला सुरुवात होईल. भगवान बुद्धं भगवान अभिवादे स्वाखातो भगवता धम्मं नमस्कारं सुपटिपन्नो भगवतो सावक संघं यमहं वदामि तं वदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामीरयमज्जपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादियामि तीसरणेन सद्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा प्रमादेन सम्पादिते साधु प्रवचन हिंदी मध्ये पाहिजे का मराठी मध्ये? हिंदी मध्ये मराठी कोण दे मराठी मध्ये ओके ठीक आहे ठीक आहे तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो
रहत सम्मा संबुद्धस्य साधु साधु साधु। श्रद्धांते, पुण्यवंते, उपासक आणि उपासकांनो, तुम्ही आम्हा सगळ्यांचं खूप मोठं सौभाग्य आहे, खूप मोठं पुण्य आहे की आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुकंपेने आपण भगवान बुद्धांना शरण गेलो आहोत। भगवान बुद्धांच्या धर्माला आपण शरण गेलो आहोत। भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला शरण गेलो आहोत। हे फार मोठं पुण्य आहे। हे पुण्य आहे म्हणूनच आपण आज इथे आहोत। हे जर पुण्य नसतं तर आज आपण इथे नसतो, बुद्धांना शरण गेलेलो नसतो। आता हे पुण्य कोणत्या प्रकारचं असतं माहित आहे? कोणत्या ना कोणत्या सम्यक समृद्धींच्या काळामध्ये, जसं आता आपले गौतम बुद्ध आहेत, होऊ शकते आता भगवान बुद्ध असते तर प्रत्यक्षरित्या भगवान बुद्ध सांगितले असते की काय पुण्य आहे, पण भगवान नाही आहेत आता। होऊ शकते भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये का होईना, किंवा आपल्या गौतम बुद्धांच्या अगोदरचे सम्यक समृद्ध जसे की काश्यप सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे कोणागम सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे ककुसंद सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे वेस्सभू सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे सिखी सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे विपसी सम्यक समृद्ध आदी सम्यक समृद्धांच्या काळामध्ये कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं पुण्य केलेलं असावं। जो व्यक्ती ज्या बुद्ध शासनामध्ये कोणत्या प्रकारचं पुण्य करतो त्या व्यक्तीला सौभाग्य मिळते बुद्ध शासनामध्ये येण्याचं। ओके, अशा व्यक्तीला एक पाली त्रिपिटकामध्ये एक नाव आहे, संज्ञा आहे, त्याला म्हणतात कथाधिकार संपन्न व्यक्ती। म्हणजे ज्या व्यक्तीने भगवान बुद्ध धर्म किंवा संघ मूळ करून एखादं पुण्य केलेलं असते, पुण्य करणारा व्यक्ती, पुण्य केलेले असणारा व्यक्ती म्हणजे कथाधिकार संपन्न व्यक्ती। बघा, आपले गौतम बुद्ध आहेत, गौतम बुद्ध सुद्धा जेव्हा तीर्थंकर सम्यक समृद्धांना भेटले ते असेच भेटले का? नाही, त्यांना पुण्य करावं लागलं। त्यांनी पुण्य किती काळापर्यंत केले माहित आहे? म्हणजे 16 असंख्य 1,00,000 कल्प काळापर्यंत त्यांनी पुण्य केला। म्हणजे आजपासून 20 असंख्य 1,00,000 कल्पापूर्वी त्यांनी बुद्धांना पाहण्यासाठी किंवा बुद्ध शासनात बुद्ध शरणं गच्छामि म्हणण्याची योग्यता मिळण्यासाठी पुण्य केलं होतं। ओके, त्याच्यानंतर ते 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर जेव्हा आपले तीर्थंकर बुद्ध बोधिसत्व बनले तेव्हा पण भगवंतांनी पुण्य केलं होतं। कोणतेही बुद्ध असो किंवा भगवंताच्या शासनामध्ये येणारा कोणताही व्यक्ती असो, बुद्ध शासनामध्ये जर कोणी येत असेल तर तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारचं पुण्य करणारा व्यक्ती असतो। मग तो एकतर तो भगवंताला शरण गेलेला असू शकतो, शरण जाण्याचं सुद्धा पुण्य आहे। कधी कधी शरण जाण्याचं सौभाग्य नाही मिळत, पण भगवंताला बघितल्यानंतर, भगवंताला पाहिल्यानंतर मनात श्रद्धा उत्पन्न होते की अरे भगवान खरोखरच किती निर्मळ मनाचे आहेत, भगवंताच्या मनात कोणत्याच प्रकारचा राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, भगवान खरोखरच आनंद आहेत, सम्यक समृद्ध आहेत। जेव्हा अशी श्रद्धा उत्पन्न होते तर श्रद्धा उत्पन्न होण्याने सुद्धा जे पुण्य मिळते
ते अनंत पुण्य असते. भगवान बुद्ध काय म्हणतात, या संसारामध्ये जेवढेही प्राणी आहेत त्याच्यामध्ये तथागत अग्र आहे आणि अग्र तथागतांप्रती श्रद्धा उत्पन्न करणारा व्यक्ती अग्र पुण्य प्राप्त करतो. मग ज्याच्याकडे अग्र पुण्य आहे मग त्या व्यक्तीला सौभाग्य मिळते पुन्हा एखाद्या बुद्ध शासनात येण्याचं. मग ते श्रद्धेचं पुण्य असेल, शरणागमनाचं पुण्य असेल, तुम्ही शील पालन केल्याचं पुण्य असेल किंवा दान दिल्याचं पुण्य असेल. म्हणजे एक तर तुम्ही भगवान बुद्धांना किंवा संघाला दान दिलं असेल किंवा प्रत्येक बुद्धांना दान दिलं असेल किंवा महाबोधिसत्वांना दान दिलं असेल किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं हे दान पुण्य आहे जे तुम्हाला पुन्हा बुद्ध शासन मिळण्यासाठी कारण बनते. मग या प्रकार कधी कधी असू शकते तुम्ही धर्म श्रवण केल्याचं पुण्य असू शकते. बुद्ध शासनामध्ये कधी कधी एखादे भगवान बुद्ध किंवा भगवंताचे श्रावक कधी एखादी गाथा बोलत असताना तुम्ही ऐकले असेल, धर्म श्रवणाचं पुण्य असेल किंवा तुम्ही एखादी धर्माची गोष्ट इतरांना सांगल्याचं पुण्य असेल किंवा तुम्ही भगवंताची किंवा संघाची सेवा केल्याचं पुण्य असू शकते. पुण्य कोणत्याही प्रकारचं का असेना पुण्य आहे तर तुम्ही बुद्ध शासनामध्ये आहे. आणि म्हणूनच त्या भगवंताच्या काळामध्ये जेवढेही लोक जन्माला आले, जसे अरहंत सारीपुत्र बनते, अरहंत मोगलान बनते, अरहंत महाकाश बनते, सगळ्या लोकांनी पुण्य केले होते. त्यांचं पूर्व पुण्य होत आणि म्हणून ते त्या बुद्ध शासनात आले. एवढंच नाही, त्या भगवंताला फक्त थोड्या वेळापर्यंत पाहण्याचे ज्यांना सौभाग्य मिळालं तेही लोक पुण्यवान होते. पुण्याविना तुम्ही भगवंताला पाहू शकत नाही. आणि भगवंताला पाहणारे जे लोक असतात ते सगळेच लोक नसतात, सगळ्यांना सौभाग्य नाही भेटत. या संसारात एवढे प्राणी आहेत, जसे समुद्र बघा किती मोठा आहे, त्याच्यामध्ये राहणारे प्राणी, पृथ्वीवर राहणाऱ्या भूभागावर राहणारे प्राणी, मनुष्य असो मनुष्यतर प्राणी, सगळ्यांना भगवंताचं दर्शन होत नाही. फार मोजके लोक असतात. भगवान बुद्ध आपल्या नखावर थोडीशी माती घेतात आणि भिक्षू लोकांना विचारतात, म्हणतात भिक्षूंनो, माझ्या नखावरची माती अधिक आहे की या पृथ्वीवर असणारी माती अधिक आहे? त्यावेळी भिक्षू लोक म्हणतात, भगवान, आपल्या नखावर घेतलेली माती एवढी अल्प आहे, म्हणजे एवढी कमी आहे, थोडीशी आहे की या पृथ्वीवरच्या मातीच्या प्रमाणामध्ये ती मोजू शकत नाही की किती प्रमाणाने ती म्हणजे पृथ्वीवरची माती अधिक आहे किंवा ती किती कमी आहे. नखावरची माती ही माती एवढी अल्पशी आहे की या पृथ्वीवरच्या मातीशी काहीही तुलना करू शकत नाही किंवा संख्येमध्ये मोजू शकत नाही की ही पृथ्वीवरची माती किती संख्येने अधिक आहे का नखावर माती थोडीशी आहे. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, अशीच गोष्ट आहे, अशीच गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला भगवान बुद्धांचे दर्शन होते, ज्या व्यक्तीला भगवान बुद्धांचे दर्शन होते, ते लोक या नखावर घेतलेल्या मातीच्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे ते भगवंताला जे पाहू शकतात ते लोक या नखावर घेतलेल्या मातीच्या प्रमाणामध्ये आहे. आणि ज्यांना भगवंताला पाहता येत नाही, ज्यांना भगवंताचे दर्शन होत नाही, असे प्राणी या पृथ्वीवर असणाऱ्या मातीच्या प्रमाणामध्ये आहेत. उपासकांनो, विचार करा, भगवंताच्या काळामध्ये करोडो लोक अरहंत, म्हणजे काही लोक श्रोतापन्न सकदागामी बनले, लाखो लोक अरहंत बनले, अनागामी बनले, नाही का? आणि भगवंताप्रती श्रद्धा मात्र उत्पन्न करून सुगतीला जाणारे प्राणी तर करोडो आहेत. असं असताना सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात की भगवंताला पाहणारे लोक एवढे आहेत. विचार करा, नखावर घेतल्या मातीच्या प्रमाणात आहेत. विचार करा, आपण कुठे असेल, ठीक आहे?
होऊ शकते. आता एवढे सम्यक समृद्ध या संसारामध्ये आले, त्यांनी लोकांना निर्वाणाचा मार्ग सांगितला आणि ते भगवान बुद्ध परिनिर्वाणाला सुद्धा प्राप्त झाले. आपण कदाचित ते ओळखू शकलो नाही, आपण ते उपदेश तो समजू शकलो नाही. समजू शकलो असतो तर आज आपण इथे नसतो. आज आपण एकतर श्रोतापन्न, सकतागामी, अनागामी, आनंद असतो. म्हणजे भगवान बुद्ध असताना आपल्याला त्यांच्या धर्माचे प्रयोजन घेता आले नाही, परंतु काहीतरी पुण्य आहे, काहीतरी पुण्य केलेलं आहे की ज्या पुण्याने आज आपण इथे आहोत, या बुद्ध विहारामध्ये आहोत. बाकी होऊ शकते कधी कधी असंही होते की दुसरे लोक पुण्य करतात. जसं की आता उदाहरण सांगतो, अनाथ पंडितांनी जेतवन विहार बनवून दान दिलं बुद्ध शासनाला. बुद्ध शासनाला दान दिलं. ते दान पुण्य कर्म बघून आपल्या मनात जर विचार आला की अरे आपण एवढं दान नाही देऊ शकत, नाही का, जमिनीवर पूर्ण सोनं अंथरून आपण ते दान देऊ शकतो का? तेवढं करोडोचं दान नाही देऊ शकत. मग जे दान दिलं आहे त्या दानाला बघून मनात ज्यांनी प्रसन्नता जागवली आणि अनुमोदन केलं, साधू साधू असं म्हटलंय, तर हे अनुमोदन करूनही ज्याने पुण्य अर्जन केलं ते पुण्य सुद्धा असू शकते. अशाच प्रकारचं बुद्ध शासन मिळण्यासाठी मी तुम्हाला एक घटना सांगतो. बघा, विशाखाने कुब्बारान विहार बनवलं. 27 करोड सुवर्ण मुद्रा, किती? 27 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून कुब्बारान नावाचं श्रावस्तीमध्ये की विहार बनवलं. ते विहार कसं होतं तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे अतिशय भव्य 2 मंजिल असणारं विहार होतं, 2 ताळ्याचं, आणि सगळ्या सुख सुविधांनी संपन्न. हजारो भिक्खू राहू शकतील असे, नाही का. आणि म्हणजे बाकी मेन विहारात असणारे संख्या 1000 रूम होत्या. भगवंताची कुटी वेगळी आणि बाकीचे मग ऍडिशनल कुट्या वेगळ्याच, असं सुविशाल विहार. तर विशाखाच्या मैत्रिणींपैकी म्हणजे 500 मैत्रिणी होत्या, त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याचं अनुमोदन केलं. त्याच्यापैकी एक मैत्रीण असा विचार करते, आणि विशाखांचं पुण्य किती आहे, तिला भगवंतासाठी, भगवंताच्या श्रावकासाठी दान देता आलं, परंतु एवढं दान मी देऊ शकत नाही, एवढं दान मी देऊ शकत नाही. मग का बरं तिने केलेल्या पुण्य कर्माचं मी अनुमोदन करू नये आणि ह्याच प्रकारच्या दानाचं पुण्य प्राप्त करू नये, असा विचार करून ती हात जोडते. आपल्या नाकावर हात जोडून ती 3 वेळेस हर्ष उल्हासित होऊन साधू 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 म्हणून त्या पुण्याचं अनुमोदन करते, आपला आनंद व्यक्त करते. आणि ह्याच पुण्याच्या अनुमोदनाने ते पुण्य सगळं स्वीकार करते. ते कुब्बाराम विहार दान दिल्याचं पुण्य ती सुद्धा प्राप्त करते. आणि त्याच पुण्याच्या आश्रयाने ती आपला देह सोडल्यानंतर ती तावतीच देवलोकामध्ये उत्पन्न होते. आणि त्यानंतर एकदा भगवान बुद्ध तावतीच देवलोकामध्ये उपदेश करीत असताना त्याच पुण्याच्या आश्रयाने, पुण्याच्या बलाने ती श्रोतापन्न बनते. बघा काय पुण्य असते. भगवंताला धर्मरूपाने पाहण्याचं जे सौभाग्य आहे ते श्रोतापन्न बनण्याने मिळते. आणि असंही पुण्य असू शकते. कधी कधी आपण प्रत्यक्ष पुण्य केलेले नसावू शकतो, पण कधी कधी आपण एखाद्या केलेल्या पुण्याचं अनुमोदन करून मिळवलेले पुण्य असणारी व्यक्ती का असेना, पण पुण्य आहे. आपण सगळेच कथाधिकार संपन्न आहोत आणि म्हणून आज बुद्धिविहारामध्ये आहोत. म्हणजे पूर्व पुण्य संचित असणारे आहोत, काहीतरी असेल थोड्या प्रमाणात. म्हणून आज भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर का होईना आजही आपल्याला भगवंताला पाहता येते.
आजही आपण भगवान बुद्धाला शरण जाता येते, धम्माला आणि संघाला शरण जाता येते, आणि आपण शरण गेलो आहोत. हे कशाने मिळालं आहे? पुण्यकर्माने. मग या पुण्यकर्माची आपण रक्षा केली पाहिजे. तुम्ही जर हे पुण्यकर्म आहे, पण तुम्ही जर या पुण्यकर्माला ओळखू शकला नाहीये, आपण काय उगाच आपण बाबासाहेबांच्या समाजात जन्मलो आणि स्वाभाविकपणे आपण बौद्ध झालो, आपल्याला काही विशेष असं गरज नाही आहे, फॉर्मॅलिटीज बोलण्याची गरज नाही. आणि माझा विश्वास पण नाही म्हणतात काही लोक, नाही का, हे बुद्धन शरण गच्छामी म्हणा, विहारात येऊन वंदन करा, हे काही पडलं नाही. असे काही मिथ्या दृष्टिक लोक असतात आणि त्यांना त्याचं महत्व कळत नाही. बुद्धी दिसली पण त्याचं महत्व कळत नाही. ओके, तर अज्ञानामुळे म्हणा किंवा आपल्या मोडतीमुळे, तृष्णेमुळे आपण असं काय आपलं नुकसान करून घेतो. कधी कधी काय होतं माहितीये का, आता समजून घ्या, घरी एखादं काम आहे, त्या कामामधून तुम्हाला 100 रुपये किंवा 1000 रुपये मिळत असतील, आणि दुसरीकडे विहारामध्ये भंतेजी आले आहे, ते प्रवचन देणार आहे, आणि तुम्हाला मेसेज दिला की तुम्ही बुद्ध विहारामध्ये भंतेजी आलेले आहे. पण आपण काय विचार करतो, अरे नाही, मला तर घरी हे पण काम आहे, आणि विहारात जाऊन तरी काय भेटतात, भंतेजी एकसारखं प्रवचन देतात, नाही का, आणि ते मलाही माहित आहे, आणि इथे मात्र मी जर राहिलो तर मी हे काम करेल आणि याचा मला पैसे भेटतील, नाही का, 100 रुपये किंवा 1000 रुपये भेटते, या घरातली कामं होते. मग आपण चूज करताना काय करतो, आणि जाऊ दे, ठीक आहे, भंतेजी आपापलं काम करतात, आपण मी माझं इथे काम करतो, तू जा म्हणतात, नाही का, कोणी म्हटलं तर तू रिकामा आहेस, तू जा. आता असं म्हणून त्याला महत्व कळत नाही. मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. एखादा वानर आहे, माकड आहे, माकडाच्या समोर इथे समजा 1 डझन केळी ठेवली आणि इथे 1 लाख रुपये ठेवले, नाही का, 1 लाख रुपयाच्या नोटाचा बंडल ठेवला असं. आता माकडाचा स्वाभाविक स्वभाव काय असतो, तो त्याला महत्व कळत नाही, त्याचं इम्पॉर्टन्स त्याचं काहीच कळत नाही. तो चूज करताना तो काय करतो, त्या केळीला घेतो, मात्र तो बाजूला असलेल्या 1 लाख रुपयाच्या त्या पैशाच्या बंडलाला तो हे करू शकत नाही, त्या गड्डीला तो स्पर्श करत नाही, कारण त्याला ते काय पडले याच्यामध्ये. बरेच लोक, आता हे पुण्य आहे, मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की तुम्हाला बुद्धांना शरण जाण्याचं पुण्य आहे, बुद्ध शासन असताना मनुष्य लोकात जन्म घेण्याचे पुण्य आहे, तुम्हाला भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्म ऐकण्याचं पुण्य आहे. हे सुद्धा सगळ्यांना मिळत नाही, हे पुण्य आहे, पण तुम्ही जर त्याचं महत्व समजून नाही घेतलं, तुम्ही म्हणाला की मला घरी स्वयंपाक करायचा आहे, मला चहा बनवायचा आहे, मला गेम खेळायचा आहे, आणि असं म्हणून त्याच्यातल्या छोट्याशा आनंदासाठी तुम्ही विहारामध्ये घेणारे जे अनमोल जे धर्म आहे त्याची तुम्ही जर उपेक्षा करू लागलात तर त्या माकडाबरोबर काय होते, ते पुण्य काय होते, पुण्य तुमचे ते नष्ट होऊन जाते. मी तुम्हाला एक दुसरा प्रसंग तर घटना खूप आहे. तुम्ही एक प्रसंग ऐकला असेल आमच्या प्रवचनामधून सुद्धा. एक वाराणसीचा एक सेठ होता, त्याच्याकडे 84,000 सुवर्ण मुद्रा, म्हणजे एवढं सुवर्ण कालशापन म्हणजे मुद्राचं धन होतं, बाकीच्या धनाची तर गोष्टच काय. त्याची बायको सुद्धा तशीच धनवान होती, दोघांचं लग्न झालं, डबल धनवान. आणि आता पैसे आल्यामुळे काय झालं, तो अनाचार करू लागला, दारू पिणे, नाच गाणे, वाद्य तमाशा हे सगळं पाहण्यात वेळ घालत होता, स्त्रियांचं नृत्य लावून त्यामध्ये पैशाची उधळ करत होता. असं करता करता सगळी धनसंपत्ती संपली. म्हातारा होताना भिकारी बनला, काहीच राहिलं नाही. हातामध्ये भीक मागण्याचं एक काय म्हणतात त्याला,
टोकरी घेतली आणि तो निघाला, नवरा बायको दोन. भगवान बुद्ध सकाळी सकाळी चारिकीला निघतात आणि आनंद भेटेला म्हणतात, आनंद तू या सृष्टीला बघत आहेस? हा भगवान बघत आहे. हा व्यक्ती जर तरुण वयामध्ये भिक्षू झाला असता, त्याला भिक्षू होण्याचं पुण्य होतं. हा जर भिक्षू झाला असता तर हा अरहंत झाला असता. आणि याची बायको जर तरुण वयात भिक्षुणी झाली असती तर ती अनागामी झाली असती. अनागामी म्हणजे साधी गोष्ट आहे का? नाही. बरोबर. आणि जर हा घरगृहस्थी राहून जर बिझनेस केला असता तर पूर्ण या जम्बोद्वीपामध्ये भारतामध्ये सगळ्यात धनवान व्यक्ती, एक नंबरचा धनवान व्यक्ती बनला असता. तर ठीक आहे, पहिल्या वयात नाही झाला, मध्यम वयात असताना तो जर भिक्षू झाला असता तर तो अनागामी झाला असता आणि त्याची बायको सकदागामी झाली असती. पण तेव्हाही तो झाला नाही. आता म्हातारपण आलाय आणि मध्यम वयात त्याने बिझनेस केला असता तर तो दुसऱ्या क्रमांकाचा धनवान व्यक्ती बनला असता. काय पुण्य असते, पण पुण्य ते काय झालं ते हातून गमावलं. पण म्हातार वयापर्यंत त्याने काहीच केलं नाही, त्याचं सगळं संपून गेलं. शेवटी तो श्रोतापन्न तरी झाला असता म्हणतात, पण तेही त्याचं पुण्य आता शिल्लक राहिलं नाही. थोड्या दिवसानंतर तो मृत्यूला प्राप्त होऊन निरीह लोकांमध्ये जाणार आहे. बघा, दुर्गती लोकात जाणार आहे. काय दुर्भाग्य असते. भगवान बुद्ध असताना, ज्यांच्याकडे निर्वाण अरहंत बनण्याचं पुण्य असताना तो व्यक्ती त्या पुण्याचे महत्व समजून घेत नाही, तो भगवंताकडे जात नाही. त्याचं किती मोठं नुकसान झालं. जो व्यक्ती आपल्या जन्मांतराचं सगळं दुःख नष्ट करू शकला असता तो आज या दुःख चक्रामध्ये, भयानक दुःख चक्रात पडला आहे. आता ते अरहंत असणारं पुण्य त्याचं नष्ट होऊ शकते. मग आपलं जे एखाद्या बुद्ध शासनामध्ये भगवंत आता या 2500 वर्षानंतर सुद्धा तुम्ही एक 3 रत्नाला शरण जाणारे उपासक बनण्याचं पुण्य, धम्मश्रवण करण्याचं सौभाग्य मिळण्याचं पुण्य, धम्माचे अर्थ समजून घेण्याची योग्यता असण्याचं पुण्य, हे पुण्य नष्ट होणार नाही याची काय गॅरंटी आहे? शाश्वती आहे का? आणि हे पुण्य याचा तुम्ही लाभ जर घेतला नाही, या पुण्य कर्माला तुम्ही समजू शकला नाही आणि म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, तर जसे हे आता हे आपल्या जीवनाचे एवढे दिवस गेले ना, ते बाकीचे समोरचे दिवस जायला काही वेळ जात नाही. आणि पाहता समोरचे दिवस संपून सुद्धा जीवन संपते आणि हे सगळं पुण्य सौभाग्य माती मोल होऊन जाते. दुर्भाग्याची गोष्ट ही असते, जर आत्ता मिळालेल्या या सौभाग्याला जर ओळखून तुम्ही जर काही पुण्य कमावलं नाही, त्या धर्माचे प्रतिफळ मिळवले नाही, तर तुम्ही येणाऱ्या भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही काहीच मिळवू शकणार नाही. हेच बुद्ध शासन तुम्हाला काही देऊ शकलं नाही तर समोर काय राहील? असे दुर्भाग्य बनू नका. जे आपल्याला पुण्य दिलं आपलं स्वतःचं पुण्य आहे. आपण मनुष्य लोकात आलो, आपलं स्वतःचं पुण्य आहे. आपण भगवंताच्या धर्मात आलो, आपलं स्वतःचं पुण्य आहे. बुद्धांना शरण गेलो, बुद्धं शरणं गच्छामि म्हणून. परंतु हे शरणागमन स्थिर राहते तेव्हा राहते जेव्हा तुमच्याकडे शील असते, जेव्हा तुमच्याकडे श्रद्धा असते. तुमच्याकडे जर ती श्रद्धा विशुद्ध नसली, मग हे शरणागमनाची रक्षा होत नाही. त्या पुण्याची तुम्हाला रक्षा करता आली पाहिजे आणि या पुण्यकर्मानुसारच तुम्हाला भगवान बुद्धांकडे येता आलं पाहिजे. तुमचं पूर्व पुण्य आहे भगवंताला पाहण्याचं, भगवंताचं दर्शन करण्याचं, आणि तुम्ही जर टाळाटाळ केली, बुद्धविहारात येण्यासंबंधी टाळाटाळ केली, तर आपल्यासारखे अभागी व्यक्ती नाही आहेत. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की तुम्हाला मी जो भगवंताचा धम्म दाखवला, भगवान बुद्ध दाखवले आहेत, तर तुमचं कर्तव्य आहे कमीत कमी रविवारी का होईना तुम्ही बुद्ध विहारामध्ये गेलंच पाहिजे,
केलंच पाहिजे. बघा बाबासाहेबांची काय करुणा होती नाही का. पण आपल्याला ते कळत नाही. आपण रविवारी सुद्धा पाहत नाही. रविवारी कुठे जातो, तो बीचेसवर जातो, पिकनिक स्पॉटवर जातो, फिल्म बघण्यासाठी जातो. बुद्ध विहाराची आठवणच येत नाही. ओके, कमीत कमी तुम्ही जर जॉब करता, काहीतरी करता, कमीत कमी रविवारी तरी जा. पण जर तुम्हाला भगवान बुद्धांचं महत्व समजेल तेव्हा मात्र तुम्ही भगवंताला पाहण्यापासून तुम्ही राहू शकत नाही. बघा अनाथ पिंडकाची गोष्ट काय आहे. अनाथ पिंडक राजगृहामध्ये जातात. राजगृहामध्ये त्यांचे नातेवाईक राहतात. त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांकडे भगवान बुद्ध येणार असतात उद्याच्या भोजनासाठी. तर ते व्यक्ती एक सुंदर मंडप बनवण्यामध्ये, आसन लावण्यामध्ये, भोजनाची व्यवस्था बनवण्यामध्ये, एकेकाला काम सांगण्यामध्ये, तू असं कर, तू असं कर, त्याच्यामध्ये व्यस्त. अनाथ पिंडकाकडे लक्षच नाही. अनाथ पिंडकाला वाटलं की मी जेव्हा अगोदर येत होतो तर खूप माझी काळजी घेत होता, पाहत होता, आज काय भानगड आहे. तो म्हणतो, अनाथ पिंडक असे म्हणतात की आपल्या घरी राजा येणार आहे का, की आपल्या घरी काही शुभ मांगलिक कार्य आहे का, मंगल कार्य आहे का, विवाह आहे का. तर तो म्हणतो, त्याचा नातेवाईक म्हणतो की माझ्याकडे ना राजा येत आहे, ना शुभ मांगलिक कोणतं कार्य आहे, ना विवाह आहे. माझ्याकडे उद्या तथाग सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध भिक्षू संघासह भोजन जाण्यासाठी येत आहे. म्हणजे भोजनासाठी निमंत्रित आहे, ते येत आहे. बुद्ध हा शब्द जेव्हा कानावर पडतो त्याच्या शरीराचा रोम रोम पुलकित रोमांचित होतो. प्रीतीने हृदय भरून जाते, अतिशय प्रसन्न होतो, गदगद होऊन जाते. त्याला विश्वास बसत नाही की जे बुद्ध सैकड़ो कल्पामध्ये उत्पन्न होणे सुद्धा दुर्लभ आहे, बुद्ध शब्द या संसारात ऐकायला भेटणं सुद्धा कठीण आहे. आणि हा व्यक्ती म्हणत आहे की बुद्ध माझ्या घरी उद्या येत आहे. आणि किती मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. जे बुद्ध दुर्लभ आहेत, कधी कधी तुम्ही दुसरा तो शब्द उच्चारला नाही ना, तो म्हणतो तू बुद्धच म्हणत आहे ना, हा म्हणतो बुद्धच येत आहे. तो पुन्हा जो ऐकल्यानंतर पुन्हा तशीच त्याच्या हृदयात प्रीती उत्पन्न होते. बुद्ध त्याला पुन्हा खात्री करून म्हणाले विचार, तू बुद्धच म्हणत आहेस ना, म्हणजे हा बुद्धच म्हणत आहे. 4 वेळेस विचारतो आणि 4ही वेळेस जेव्हा कानावर बुद्ध शब्द येतो त्याचं हृदय प्रीतीने भरून जाते. बघा, पुण्य असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण आहे. श्रद्धा उत्पन्न करण्याचे पुण्य ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीच्या कानावर बुद्ध शब्द येता क्षणी श्रद्धा उत्पन्न होते. म्हणूनच तुम्हाला म्हटलं, आरंभाने सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही बुद्धाला शरण गेले किंवा बुद्धांचे तुम्ही आलात, तुमचं ते पुण्य आहे. पुण्य आहे म्हणून तुम्ही इथे आलात. आणि पुण्य जर नसतं तुम्ही इथे आलाच नसता. तर अनाथ पिंडकाच्या मनामध्ये जेव्हा बुद्ध हा शब्द येता क्षणीच प्रीती उत्पन्न झाली, बुद्धांप्रती श्रद्धा उत्पन्न झाली. बघा, मिलन प्रश्नामध्ये पण मार्क्सन म्हणते श्रद्धेच्या लक्षणाविषयी सांगतात. मनामध्ये प्रीती उत्पन्न होणे हे काय, श्रद्धेचे लक्षण आहे. आणि अशीच गोष्ट आहे, अनाथ पिंडकाच्या हृदयामध्ये अतिशय गदगद, त्याच्या शरीराचा असा रोम रोम प्रीतीने भरून जातो. आणि आपण वेळ असते ती सायंकाळची. तो विचार करतो, तो म्हणतो की हे भगवान बुद्ध कुठे आहे, तो वेळ वनामध्ये आहे, राजगृहामध्ये असल्या वेळ वनामध्ये आहे. तर तो विचार करतो की नाही, ही वेळ योग्य नाही, मी उद्या सकाळी भेटायला जाणार असं म्हणून उद्या त्याला रात्रीला झोपे जातो, पण त्याला झोपच लागत नाही. पण असं होते कधी कधी. तो रात्रीला उठताना वाटते की आता सकाळ झाली आणि निघतो तर पाहतो रात्री असं घनदाट असा अंधकार आहे. पुन्हा झोपतो, पुन्हा रात्रीला उठतो, असं 3 वेळेस उठतो. आणि
रात्रीच्या अंतिम प्रहरी, म्हणजे रात्रच असते, पण रात्रीचा अंतिम प्रहर असताना उठतो, त्याला भासते की आता सकाळ झाली आहे आणि सकाळ आणि भगवंताच्या दिशेने हळूहळू निघतो. राजगृहात नगराच्या पुढे बाहेर निघत असताना एकदम असा अंधकार होऊन जातो. आता रात्रीच आहे, त्याला भीती वाटते. आता पाठीमागे जाण्यासाठी सुद्धा अंधार आहे, समोर जाताना सुद्धा अंधार आहे. त्याने विचार केला की अरे आता मी पाठीमागे गेलो तरच सुरक्षित आहे. पण पाठीमागे वळता क्षणीच तिथे असणारी जी एक वृक्ष देवता अनाथ पुण्यकाला म्हणते, हे गृहपती. बघा काय सत्पुर ज्यांचं पुण्य असते ना, त्याला सगळे संसारातले सगळे देवता मनुष्य सगळे मदत करतात. त्यामुळे हे गृहपती, तू जे भगवान बुद्धांना पाहण्यासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी, भगवंताकडे जाण्यासाठी जे तू पाऊल उचलला आहेस ना, ते पाऊल तू चुकूनही पाठीमागे घेऊ नकोस. भगवंताच्या दिशेने उचललेलं जे पाऊल आहे ते पाऊल एवढं अनमोल आहे, एवढं अनमोल आहे की त्या पावलाच्या किमतीमध्ये कोणी जर 100 असे सुवर्ण मुद्रा, 100 सगळे माणिक्य रत्न दिले, 100 हाती, 100 घोडे, 100 रथ, 100 एकदम महागडे असणारे वस्त्र किंवा सगळीच धनसंपत्ती एकत्र केली आणि ते जर त्याच्या तुलनेमध्ये दिली तर ते धनसंपत्ती सुद्धा त्या एका पावलाच्या 16व्या भागाच्या एका छोट्याशा कवडीची सुद्धा बरोबरीची नाही म्हणतात, नाही का? त्या एका पावलाची किंमत एवढी मोठी आहे. भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी उचललेल्या पावलाची किंमत एवढी अनमोल असते. असं जेव्हा म्हणतात तर त्याच्या हृदयात आणखी प्रीती उत्पन्न होते आणि त्याला सगळीकडे प्रकाश दिसू लागते. अनाथ पिंडक हळूहळू भगवंताकडे जातात. आता भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला काय बोलू? जे भगवान सगळ्या देवता मनुष्यांचे गुरु आहे, लोकनाथ आहे, तथागत आहे, अशा भगवंताला पाहताना मी भगवंताला प्रथम काय बोलू? बोलता श्रद्धा भावनेने, भक्ती भावनेने भगवंताच्या प्रतीचे प्रेम व्यक्त करताना अनाथ पिंडक म्हणतात, भगवान आपण सुखाने तर झोपला आहात ना, आपण इथे सुखाने तर झोपला आहात ना. तर भगवान बुद्ध आणि विशेष म्हणजे भगवान बुद्ध सुद्धा जाण जातात. भगवान तर सगळे जाणणारे, सगळे पाहणारे भगवान सम्यक संबुद्ध. येताना अनाथ पिंडकाचं जे ओरिजिनल नाव आहे त्या नावाने बोलवतात, सुदत्त इकडे. भगवंताच्या त्या ब्रह्मस्वरामध्ये भगवंताच्या मुखातून आपलं नाव घेताना पाहताना त्याचं हृदय आणखीच प्रीतीने भरून जाते. अरे माझं किती सौभाग्य आहे की भगवंताने माझं नाव घेतलं आहे, नाही का? आणि त्या प्रेमापोटी भगवंताला विचारतो की भगवान आपण सुखाने तर झोपला आहात ना, नाही का? तर त्यावेळी भगवान बुद्ध अतिशय मैत्री आणि प्रेमाने करुणेने त्यांना धर्म देतात, श्रोता बंद बनतात. भगवंताचं दर्शन घेण्याचं काय सौभाग्य आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्धांच्या जन्मानेच या संसारामध्ये श्रोतापन्न, सकदागामी, अनापाने अरहंत लोकांचा प्रादुर्भाव होतो. भगवंताच्या जन्मानेच या संसारातील सगळ्या देवता आणि मनुष्यांचं कल्याण होते. असे भगवान बुद्ध जेव्हा संसारामध्ये येतात सगळे लोक सुखी बनतात. आणि म्हणूनच बुद्ध वचनामध्ये परम सत्य वचन आहे, सुखो बुद्धानं उत्पादो. सगळ्या बुद्धांचा उत्पाद जन्म सुखावर आहे, सुख देणारा आहे. मग असं पुण्य तुम्हा आम्हामध्ये असेल, ते पुण्य जर आपल्याकडे असेल त्या पुण्याला तुम्ही ओळखलं पाहिजे. तुम्ही जर याला ओळखलं नाही तर बुद्ध विहाराकडे जाण्याचा जो पाऊल उचलायची जी वेळ आहे ना ती येतच नाही. आपल्याला आपल्या पुण्यकर्माने हे विहार आहे, बुद्ध विहार आहे.
जिथे भगवान बुद्ध राहतात, बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्ध राहतात, पण आपल्याला ती फिलिंग्स येत नाही. मिथ्या दृष्टी अज्ञानी व्यक्ती त्याला समजत नाही. काही काही लोक नाही का तर्क लावणारे लावतात, अरे भगवान बुद्धांनी कुठे मूर्ती पूजा सांगितली. म्हणजे काय म्हणतात, थोडस ज्ञान असणारे, थोडस म्हणता येत नाही, पूर्णच मूर्ख लोक म्हणा, नाही का, कळत नाही वेड्या लोकांना. मग कुठे मूर्ती सांगितली, मूर्ती पूजा हे बघा म्हणतात, अंधभक्त चालले, नाही का. बाकीच्या अंधभक्ताची गोष्टच नाही, स्वतःच अंध व्यक्ती आहे, भगवंताला पाहता येत नाही आणि दुसऱ्यांना सांगतात. भगवान बुद्धांना तुम्हाला मूर्तीमध्ये सुद्धा पाहता आलं पाहिजे. बघा, तुम्हाला दुसरा प्रसंग सांगतो. भगवान बुद्ध म्हणजे या सगळ्या देवता मनुष्यांसाठी पूजनीय व्यक्ती. पूजन सारे देवता लोक भगवंताच्या दर्शनासाठी येतात. सारे मनुष्य लोक बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर सारा गावच्या गाव भगवंताकडे येत होता. ज्या गावामध्ये भगवान बुद्ध येत, त्या गावातला म्हातारा माणूस, त्याला काठीने चालता येत नाही, तो माणूस सुद्धा मला भगवंताला पाहायचं असं म्हणून तिथे भगवंताकडे यायचा. छोट्या बाळाला सुद्धा लोक भगवंताकडे घेऊन येत होते की भगवंताची कमीत कमी कृपा दृष्टी पडावी, भगवंताच्या नजरेत तरी यावं. आणि ते व्यक्ती किती भाग्यशाली असतील ज्यांच्याकडे भगवंताने पाहिलं असेल, नाही का. आणि म्हणूनच सारा गावच्या गाणा येत होता. ओके, आणि त्यांच्यावर एकच भावना होती, आणि अशा अरहंताचं दर्शन करणे किती लाभदायी आहे. की ज्या भगवंताची ख्याती आहे, की जे अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्याचरण संपन्न आहेत, सुगत आहेत, लोक विदुर आहेत, दमनशील पुरुषाचे अनुत्तर सारथी आहेत, देवता आणि मनुष्यांचे गुरु आहेत, बुद्ध आहेत, भगवान आहे. असे भगवान जे ब्रह्माची देशना देतात, जो सुरुवातीला सुद्धा कल्याणकारी आहे, मध्यस्थानी सुद्धा कल्याणकारी आहे, शेवटी सुद्धा कल्याणकारी आहे. एकांतता निर्वाणाचा अर्थ साध्य करून देणारी आहे. साध्यम स्वबंधन परिपूर्णरित्या उपदेश दिला. काही त्याच्यामध्ये कमी नाही जास्त नाही असं परिपूर्ण उपदेश करणारे बुद्ध आपल्या नगरामध्ये आले आहेत. आणि सगळे लोक बुद्ध दर्शनासाठी जात. काही काही लोक 100 योजनापर्यंत त्यांना बुद्धांच्या अशी कीर्ती त्यांना ऐकायला मिळते. ते लोक सुद्धा पायी पायी बुद्ध दर्शनासाठी जात. बघा, आपल्याच्या नगरामध्ये एक दारू चिरी नावाचा व्यक्ती त्याच्या बुद्ध शब्द ऐकला, एका क्षणाचाही विलंब न लावता भगवान बुद्ध ज्या दिशेने होते त्या दिशेनेच पाऊल उचलत रात दिवस प्रवास करत गेला. आणि बुद्धांना बघून भगवंताच्या दर्शनाचं काय सौभाग्य आहे. भगवंताला बघितलं, भगवंताच्या मुखातून एक छोटस वाक्य बुद्ध वचन ऐकलं, पाहण्यामध्ये फक्त तू पहा. या छोट्याशा बुद्ध वचनाने छोट्याशा वेळेमध्ये अरहंत व्यक्ती बनले. साधे पुण्य आहे का? काय पुण्य असते, पुण्याची महिमा आनंद आहे, हे का. तर अशा ज्या 100 योजन किंवा त्याच्यापेक्षाही जास्त दुरून भगवंताच्या दर्शनासाठी लोक येत होते, की त्यांना ऐकायला मिळत होते की बुद्ध श्रावस्तीमध्ये आहेत, राजगृहामध्ये आहेत, वाराणसीमध्ये आहेत. त्या ठिकाणी लोक येत होते. हजारो लाखो करोडोची संख्या. साधने काय पुण्य असे लोकांनी. आणि ते भगवंताकडे जाण्याचा जो विचार येत आहे ना, तो सुद्धा त्यांच्या पुण्य कर्मानेच. असं लोक येत असताना कधी कधी भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये नसत, कधी कधी दुसरीकडे जात. फार दुरून यात्रा करून आल्यानंतर ज्यांना भगवंताचं दर्शन होत नव्हतं ना, तर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध राहत त्या ठिकाणी आपल्या डोक्याच्या नीलगंधकोटीला आपलं डोकं लावून नतमस्तक होत. आणि इथे भगवान बुद्ध राहतात, आमचे शास्ता जे लोकनाथ भगवान बुद्ध आहेत इथे राहतात, असं म्हणून तिथे फूल ठेवून आपलं डोकं म्हणून तिथे वंदन करेल. असं पाहताना आनंद पंतला फार दया आले. आणि
जेव्हा परत जेव्हा भगवान बुद्ध येतात त्यावेळेस आनंद भांतेजी भगवान बुद्धांना म्हणतात, काय म्हणतात की भगवान आपल्या दर्शनासाठी फार दुरून दुरून लोक येतात आणि भगवंताचं दर्शन होते, पण कधी कधी असं होते की भगवान तिथे नसतात, पण त्यावेळेस ते लोक फार निराश होतात. अरे मला भगवंताचं दर्शन झालं असतं, जर मला भगवंताचं दर्शन भगवंताला देवाने फक्त पाहता आलं असतं तरी किती छान असतं नाही का. असं म्हणून ते नीलकंठ तिथे फुलं ठेवून वंदन करून प्रदक्षिणा करूनच त्याची जात असत. तर भगवान बुद्धांना म्हणतात की भगवान आपल्या अनुपस्थितीमध्ये अशी कोणती एखादी गोष्ट आहे का की जी म्हणजे भगवान बुद्ध नसताना सुद्धा भगवंताचं दर्शन केल्यासारखंच पुण्य त्या व्यक्तीला मिळेल, मी भगवंताला पाहता असं त्याला वाटेल. तर भगवान बुद्ध म्हणतात अशा 3 वस्तू आहेत, 3 म्हणजे गोष्टी आहेत. एक असते ज्या बोधवृक्षाखाली भगवान बुद्धांना सम्मा संभूती ज्ञान प्राप्त झालं, तो बोधवृक्ष भगवान बुद्धांच्या समान आहे म्हणतात. भगवान बुद्धांना बघितलं काय आणि त्या बोधवृक्षांना बघितलं काय, समान आहे. बघा आपलं सौभाग्य आहे की आजही बोधिनंद वज्रासन बुद्धगयेमध्ये आजही तो बोधवृक्ष आहे. त्या बोधवृक्षाला पाहताना भगवान बुद्धांना पाहता आलं पाहिजे. त्या बोधवृक्षांना पाहताना मी भगवंताला पाहत आहे ही भावना आली पाहिजे. त्या बोधवृक्षाची वंदना करताना मी भगवंताच्या चरणाची वंदना करीत आहे भावना आली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात बोधवृक्ष पहिला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे धातू. धातू म्हणजे भगवान बुद्धांच्या शरीरामध्ये धातू अवशेष राहिले धातू. भगवंताच्या शरीराच्या धातूचं रहस्य असं आहे की भगवंताच्या शरीराचा एकही पाठ हा जळून राख होत नाही. सगळेच्या सगळे धातू बनतात, धातू बनतात. हे एक रहस्य आहे. आता त्याच्याविषयी वेगळं एक माझं प्रवचन तुम्ही ऐकू शकता. वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने दिलेलं एक प्रवचन आहे, महापरिनिर्वाण काय आहे, बुद्ध रश्मी चॅनलवर तुम्ही ऐकता का? हा, त्या चॅनलवर आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये धातू परिनिर्वाण, भगवंताच्या नंतर भगवंताच्या धातूचं अस्तित्व राहणे म्हणजे साक्षात भगवंताचं अस्तित्व आहे. ज्या व्यक्तीला धातू चैत्याची वंदना करता येते त्या व्यक्तीला साक्षात भगवंताची वंदना करता येते, साक्षात भगवंताचे दर्शन केल्याचे पुण्य मिळवता येते. मी तुम्हाला दुसरी घटना सांगतो. जे भगवंताच्या धातूचे म्हणजे परिनिर्वाण झालं, त्यांच्या शरीराचे धातूंचे 8 भाग केले होते, त्याला 8 द्रोण धातू म्हणतात. नंतर अजातशत्रू राजाने त्यामध्ये 7 द्रोण धातूंना एकत्रित करून राजगृहामध्ये एक चैत्य बनवला आणि त्याला सील पॅक करून टाकला. कारण त्याची भविष्यवाणी होती की भगवंताच्या नंतर ब्रह्माशोक नावाचा राजा येईल, सम्राट येईल आणि तो संपूर्ण जम्बद्वीपामध्ये या धातू चैत्यांची स्थापना करून बुद्ध दर्शनाची सुविधा उत्पन्न करेल. 84,000 ओके. पण त्यापैकी एक द्रोण मात्र राहिला होता. तर त्या 7 द्रोण असलेला जो चैत्य होता ना, त्या चैत्याच्या बाजूला छोटस गाव होतं. त्या गावामध्ये राहणारी एक म्हातारी महिला होती. ती शेतामधून येत असताना, सायंकाळची वेळ असेल, 5-6ची वेळ असू शकते, येत असताना तिला रस्त्याच्या बाजूला काही फुलं दिसतात. ज्या फुलाला सुगंध पण नसतो. जसं आपल्याकडे बघा कोळसणीची फुलं असतात, तशा टाईपची पिवळ्या रंगाची फुलं तिला दिसतात. ती फुलं पाहता क्षणी तिला भगवान बुद्ध आठवतात. ह्या फुलांची भगवंताच्या चरणाची मी पूजा करेल. बुद्ध गुणाला स्मरण करते की माझे भगवान जे असे आहेत, अरहंत आहेत, सम्यक समृद्ध आहेत, आणि असं म्हणून ते फुलं तोडते आणि बुद्ध गुण स्मरण करत करत चैत्याकडे जाते.
जात असताना रस्त्यामध्ये ती वेगाने एक गाय येते आणि तिला धडक देते, तिला ठोकर मारते. ती बिचारी स्त्री तिथेच पडते आणि मृत्यूला प्राप्त होते. पण मरता क्षणी सुद्धा फक्त तिला भगवान बुद्धच आठवतात, भगवंताचे गुण आठवतात. आणि आपला देह प्रसन्नतेने सोडल्यानंतर ते 35 गुरु लोकांमध्ये उत्पन्न होते. त्याला दिव्य विमान उत्पन्न होते, दिव्य भवन राहण्यासाठी सगळ्या दिव्य सुख सुविधा. त्यावेळेस देवेंद्र शक्र महापल्ली सारथी सोबत नंदनवन उद्यानामध्ये क्रीडा करण्यासाठी जात असताना ते नवीन प्रकट झालेलं जे भवन आहे त्याला विमान म्हणतात. ते पाहतात आणि म्हणतात, अरे कोणतरी एक महानुभाव संपन्न ज्यांचं महापुण्यशाली एक प्राणी, एक व्यक्ती, देवता इथे उत्पन्न झाला असावा, चल आपण जाऊन बघूया. तिथे जातात तर ती देवी येते आणि देवेंद्र शक्राला वंदन करते. वंदन केल्यानंतर देवेंद्र शक्र म्हणतात की हे देवी, तू मनुष्य लोकांमध्ये असताना काय पुण्य केलं आहे, कोणत्या प्रकारचं पुण्य केलं ज्या पुण्य कर्माने तुला असं हे वैभव मिळालं, दिव्य सुख मिळालं आहे. त्यावेळेस ती सगळं वृत्तांत सांगते की मनुष्य लोकात असताना मी चैत्य पूजेसाठी मी फुलं घेऊन भगवंताच्या दर्शनासाठी जात होते. पण रस्त्यामध्येच मला गायीने धडक दिली आणि मी मृत्यूला प्राप्त झाले आणि मी इथे उत्पन्न झाले. ती म्हणते, जर मला ते फुलं भगवंताला पूजा करता आले असते, भगवंताची पूजा केली असते आणि त्यातून मिळालेले जे पुण्य असतं ते पुण्य मात्र आनंद असतं, यापेक्षा कितीतरी जास्त असतं असं म्हणते. हे शब्द ऐकल्यानंतर देवेंद्र शक्राला फार आनंद होतो. वास्तविकता देवेंद्र शक्रची श्रोतापन्न व्यक्ती आहे, पण हे शब्द ऐकता क्षणी ते उदाहरण वाक्याने असं म्हणतात, अरे भगवान आज सशरीराने जिवंत नाही आहेत, सशरीराने जिवंत नाही आहेत, पण तरीही पण जो कोणी व्यक्ती भगवान बुद्ध जिवंत असताना आणि नसताना दोन्ही ठिकाणी समान श्रद्धेने आणि समान चेतनेने कोणी भगवंताची वंदना किंवा पूजा करत असेल तर पुण्य मात्र समान मिळते, पुण्य समान मिळते. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा समान मिळते. आपल्या देवाने प्रत्यक्ष त्या पुण्यकर्माचं प्रतिफळ पाहून देवेंद्र शक्रची ही उदाहरण वाक्य बोलतात, याला साक्षी आहेत. आणि हे बघितल्यानंतर, हे उदाहरण वाक्य बोलल्यानंतर देवेंद्र शक्रजी म्हणतात, अरे असं पुण्य भगवंताच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा भगवंताच्या दर्शनाने असं पुण्य मिळत असेल समान श्रद्धेने समान चेतनेने, आणि आपण उद्यानात जाऊन काय फायदा आपल्याला, चला आपण चैत्याची वंदना करूया. देवेंद्र शक्राकडे एक सौभाग्य होतं की भगवान बुद्धाने गृहत्याग केल्यानंतर जे तलवारीने केस कापले होते ते केस आज कुठे आहेत माहिती तुम्हाला, 35 देवलोकामध्ये आहे. सुद्धा माणिक्य चैत्य क्रिस्टलमध्ये बनलेला चैत्य आहे आणि त्या चैत्याची वंदना करण्यासाठी देवेंद्र शक्रजी जातात. आणि आजही साक्षात भगवंताचं दर्शन केल्या समान, आजही साक्षात दर्शन केल्या समान तिथे वंदना करतात आणि ते पुण्य मिळवतात. त्यांना आश्चर्य आहे. आणि भगवान आनंदला सांगतात की भगवंताच्या परिनिर्वाणानंतर किंवा जिवंत असताना, कारण धातू परिनिर्वाणानंतरच मिळतात, बोधिवृक्ष मात्र राहतो. आणि ते आज आपल्याला सौभाग्य आहे. आजही भगवान बुद्धांचे धातू विद्यमान आहेत उपासकांनो, आजही भगवंताची धातू विद्यमान आहेत, तोपर्यंत राहतील. आणखी समोर 2500 वर्षे भगवंताची धातू राहणार आहेत. याला कोणीही नष्ट करू शकत नाही. हा फक्त एवढंच आहे, लोक जेव्हा आपल्याला मिळालेल्या पुण्याचा लाभ करणं विसरून जातील, त्याचा लाभ कसा करावा. जसं आता भगवंताचा जन्म आहे, मनुष्य जन्म आहे, बुद्ध विहार आहे, पण विहारात जाण्याचं मन होत नाही, संघाला बघण्याचं मन होत नाही, धर्म प्रवचन ऐकण्याचं मन होत नाही, ध्यान भावना विपसना करण्याचं मन होत नाही. हे कशामुळे, त्याचं पुण्य ते माती मोल बनवतात, नाही का. तर असे लोक हळूहळू कमी होत जाणार आहे.
आनंद भंतेला म्हणतात तिसरी गोष्ट आहे, त्याला म्हणतात उद्देशिक चैत्य. उद्देशिक चैत्य म्हणजे भगवान बुद्धांना उद्देश करून बनवलेली जेवढ्या गोष्टी असतात, जसं बघा सांचीच्या स्तूपावर भगवंतांना उद्देश करून बनवलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत नाही का. त्यामध्ये भगवंताची प्रतिमा सुद्धा आहे नाही का. भगवंताची प्रतिमा सुद्धा आहे. म्हणजे इथे तुम्हाला भगवंताला पाहता आलं पाहिजे. भगवंताच्या प्रतिमामध्ये साक्षात भगवंताचे दर्शन केल्यासारखं सारखी श्रद्धा तुमच्यात आली पाहिजे. जेव्हा तुम्ही भगवंताच्या समोर नतमस्तक व्हाल, जोपर्यंत तुम्हाला ते फिलिंग्स येत नाही, ती भावना येत नाही की भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून वंदन करत नाही, तोपर्यंत डोक्याचं झोकूनच राहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या ती भावना येईल की मी भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून वंदन करत आहे, अशा प्रीती प्रमोदाने जेव्हा तुम्ही उठाल आणि पुन्हा वंदन कराल, हे पुण्य साधं नाही आहे, समान पुण्य आहे. हे बुद्धिविहारात तुम्हाला आजही पुण्य मिळते, पण मिळत असताना सुद्धा या पुण्याला आपण बघत नाही. विहारात किती लोक येतात इथे? रोज तुम्ही एवढेच लोक येता का? नाही. आपण टाळा करतो. आपल्याला मुलांना पुण्याला आपण माती मिळून घालवतो नाही का. छोट्याशा लाभा जसं ते वानर जसं केळी निवडते, तिथे 1 लाखाची गड्डी निवडत नाही. म्हणजे त्याला मोल कळत नाही. त्याला कळत नाही की त्या पैशातून मी कितीतरी केळी घेऊ शकतो नाही का. त्याचं कारण काय असते? आपण सुख, आपण सगळे सुखाची कामना करतो. सुख आपण वस्तूंमध्ये पाहतो आणि आपल्याला दिसते जर वस्तूमध्ये सुख दिसत असेल तर आपण पुण्यकर्माकडे पाहतो का? भगवंताचं दर्शन केल्याने आपल्याला जे पुण्य मिळते त्या पुण्याकडे मात्र लक्ष राहत नाही. पण पुण्य कशाने, सुख कशाने मिळते? पुण्यकर्माने मिळते. जिथे पुण्य आहे तिथे सुख आहे, जिथे सुख आहे तिथे पुण्य आहे. हे कळत नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात माहित आहे? सुखस्येतं विग्रहे अभिवचनं यदिदं पुण्यं. हे जे पुण्यकर्म आहे ते सुखाचं दुसरं नाव आहे म्हणतात. आणि ज्यांच्याकडे हे पुण्य आहे त्या व्यक्तीसारखा भाग्यशाली व्यक्ती कोणी नाही आहे. जो व्यक्ती एवढं सौभाग्य, श्रद्धा संपत्ती मिळवण्याचं सौभाग्य असताना सुद्धा त्या श्रद्धेला कमवत नसेल, श्रद्धा संपत्तीला कमवत नसेल, तर तो व्यक्ती दुर्भाग्य आहे, दरिद्री आहे, भिकारी माणूस आहे. भिकारी माणूस आहे. इथे भौतिक संपत्तीने तो कितीही धनाढ्य असला तरीही त्याच्या हृदयात जर 3 रत्नाप्रती श्रद्धा नसेल तर तो व्यक्ती भिकारी आत्मा, गरीब माणूस आहे, गरीब माणूस आहे. परंतु जो व्यक्ती कितीही गरीब असेल, भौतिक धनसंपदा किंचित मात्रही ज्यांच्याकडे नसेल, परंतु त्याच्याकडे जर भगवान बुद्ध धम्म आणि संघाविषयी श्रद्धा असेल तर भगवान बुद्ध म्हणतात तो व्यक्ती धनामध्ये धनवान आहे. श्रद्धेसारखं धन दुसरं कोणतं नाही आहे. तो धनवानामध्ये धनवान आहे. म्हणून बुद्ध म्हणतात अबलिद्योतम आहो अमोघं तस्य जीवितम. याचा अर्थ काय होतो? तो व्यक्ती दरिद्री नाही ज्या व्यक्तींकडे 3 रत्नाप्रतीची श्रद्धा आहे. आणि श्रद्धा आपल्याला बुद्ध विहारामध्ये मिळते, पण आपण इथे येत नाही. इथे भगवंताला बघून तुमच्या हृदय श्रद्धा जागृत होऊ शकते. भगवंताची वाणी प्रवचन ऐकून तुमच्या श्रद्धा उत्पन्न होऊ शकते. भगवंताच्या श्रावक संघाला या काश्या वस्त्राला बघून तुमच्या श्रद्धा येऊ शकते. परंतु तुम्ही काय करता? जाऊद्यानंतर बंदूजी आले नाही का. परंतु ज्यांच्याकडे पूर्व पुण्य आहे त्या पूर्व पुण्य तुम्हाला असं जागृत करते, मधून आवाज देते, पुश करते. काय करते? दर्शन कामो सीलवतो. आणि मला भगवंताला बघायला गेलं पाहिजे, इच्छा करतो की मी भिक्षूंच्या दर्शनासाठी गेलो पाहिजे, तर शिलवान गुणवान लोकांना मी पाहिलं पाहिजे, भेटलो पाहिजे, इच्छा करतो. सोबतच ज्यांच्या श्रद्धाभिरूपी पुण्य आहे त्याच्या हृदयात धर्म श्रवण करण्याची इच्छा सुद्धा जागृत होते.
सद्धर्म सोतुमिच्छति, सद्धर्म श्रवण करण्याची इच्छा जागृत होते आणि हेच पुण्य तुम्ही आम्हा सगळ्यांचं आहे. आणि म्हणून तुम्ही आपण सगळे सौभाग्यशाली आहोत. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर का होईना आजही आपल्याला त्या भगवंताला पाहता येते, आजही आपल्याला त्या भगवंताचं दर्शन घेता येते. पण त्यासाठी तुम्हाला धम्म ऐकावा लागतो, तुम्हाला धम्म समजून घ्यावा लागतो. आणि धम्माला तुम्हाला एकदा पाहता आलं आणि भगवान तुम्हाला भेटले. आज तुम्हाला भगवान आजही तुम्हाला पाहता येतात. आणि तुम्ही असं समजू नका की तुम्हाला भगवंतांनी पाहिलं नाहीये. अरे भगवान भगवान आहेत, भगवान सर्वज्ञ आहेत. भगवान भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सगळं काही जाणणार आहे. अनंत कल्पातील काळाला चुटकीच्या वेळामध्ये सहजपणे जाणणारे भगवान. जेव्हा भगवान बुद्ध भविष्याकडे पाहताना आपण भगवंताला दिसले नसेल का? असं आहे. प्रमाद करणारे भगवान बुद्ध असून बुद्ध महाराज जात नाही. धर्मश्रवण करण्याची संधी असून धर्मश्रवण करत नाही. शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करण्याची संधी असून ते करत नाही. जर भगवान बुद्ध पाहत असतील किंवा बघितलं असेल तर भगवान बुद्ध आपली प्रशंसा करतील का? आणि जर तुम्ही अप्रमादी रूपाने धर्म आचरण करणारे, आपल्या श्रद्धा, शील, समाधी, प्रज्ञा आदी गुणधर्माला वाढवणारे असाल, या प्रकारे भगवंताचा सन्मान करणारे असाल, भगवंताचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवान बुद्ध पाहतात. आणि असा सन्मान करता आला पाहिजे, नाही का? आपण जसं जमिनी फक्त बोलतो, अर्थ समजून घेत नाही. धन्य कधी करते बुद्धन तुझे, मी भगवंताची असे पूजा करतो. जेव्हा असा भाव ठेवतो ना, तर आपल्या आचरणातला गुण असला पाहिजे. आणि मग बघा, असं तुम्हाला भगवंताला पाहता येत असेल, दर्शन करता येत असेल, आपल्यासारखे भाग्यशाली लोक दुसरे नाही. भगवंताने स्पष्ट म्हटलं आहे, जो धर्माला पाहतो तो मला पाहतो. आणि मला आपल्याला भगवंताला पाहता आलं पाहिजे. आणि हे पाहता आलं, तुम्हाला भगवंताचं दर्शन तुम्हाला पाहता आलं, दर्शन करता आलं, तुमच्यासारखे आमच्यासारखे भाग्यशाली लोक दुसरे नाही आहे. इथे अनेक लोक मिथ्या दृष्टीत लोकांना पाहण्यासाठी जातात. इथे एखादा हिरो आला, समजा ऍक्ट्रेस हिरोईन आली, तर आपण त्याच्याविषयी ऐकता क्षणी कसं वाटतं? हातातलं काम सोडून पाहण्यासाठी जातो. अरे एक सुंदर स्त्री आहे, नृत्य करणारी आहे, एखादी वेश्या असे ना, पण पाहण्यासाठी जातो. मिथ्या दृष्टीत जे साधे लोक राहतात त्यांना पाहण्यासाठी जातो. एखाद्या राजाला पाहण्यासाठी जातो, राजाचा हाती पाहण्यासाठी जातो. हाती नाही पण ते गाडी पाहण्यासाठी जातो, नाही का? आज बघा, एखाद्या धनाचं घर आहे, ते घर पाहण्यासाठी जातो. कधी कधी आणखी काय पाहण्यासाठी आपण जातो. ते पाहणं नाही असं नाही, तेही पाहणंच आहे. पण त्या पाहण्याने तुमचं मन शुद्ध होते का? त्या पाहण्याने तुम्ही दुःखातून मुक्त होता का? त्या पाहण्याने तुम्ही दुर्गतीतून मुक्त होता का? नाही. म्हणूनच ते दर्शन हीनो गम्यो बोधजनिको, ते अतिशय हीन आहे, ग्राम्य आहे. ते दर्शन नाही असं नाही आहे. आपण बघा, चांगल्या बीचेस स्पॉट बघण्यासाठी, व्ह्यू पॉइंट्सला पाहण्यासाठी जातो, तेही दर्शनच आहे. परंतु ते दर्शन असून सुद्धा हीन आहे, ग्राम्य आहे. पृथक जे व्यक्ती द्वारा ते पाहणारे दर्शन आहे. परंतु जो व्यक्ती भगवंताला पाहतो, भगवंताचे दर्शन करतो, तो व्यक्ती मात्र साधं दर्शन नाही आहे. भगवान बुद्ध या संसारात जेवढेही प्राणी आहेत, बिना पायाचे प्राणी, 2 पाय 4 पाय अनेक पायाचे प्राणी आहेत. मनुष्य आहेत, श्रमण ब्राह्मण आहेत, देवता आहेत, मार आहेत, ब्रह्मा आहे, जेवढेही प्राणी आहेत, या सगळ्या प्राण्यांमध्ये भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ आहेत, अनुत्तर आहेत, अग्र आहेत. आणि अशा अग्र तथागतांचं कोणी दर्शन करत असेल, ते दर्शन कसं आहे? आणि दर्शनामध्ये अनुत्तर दर्शन, श्रेष्ठ दर्शन. याच बुद्ध दर्शनाने व्यक्ती
आपल्या चित्ताला सुविशुद्ध बनवू शकतो. सत्यानंद विशुद्धिया, आपल्या सत्वाचे विशुद्धीकरण होते. याच दर्शनाने तुमच्या जीवनातील सगळ्या शोकाला दुःखाला तुम्ही दूर करू शकता. याच दर्शनाने तुम्ही निर्वाणाचा मार्ग मिळू शकतो. न्यायस्य अभिगमाय, निर्वाणाचा मार्ग तुम्हाला मिळतो भगवंताच्या दर्शनाने. निब्बाणस्य सच्चक्रियाय, हेच दर्शन कशाने आहे? निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी सुद्धा आहे. आणि म्हणूनच दर्शनामध्ये अनुत्तर दर्शन, भगवान बुद्धांचं दर्शन, असं दर्शन करता आलं पाहिजे. अनुत्तर दर्शन. त्याच्यानंतर आहे भगवान बुद्धांच्या श्रावकाचं दर्शन करता आलं पाहिजे. भगवंताचा श्रावक संघ म्हणजे कोण असतो? जो सुप्रतिपन्न, उजूप्रतिपन्न, ज्ञानप्रतिपन्न. अशा संघाला, अशा भगवंताला तुम्हाला जर पाहता येत असेल तर बुद्ध म्हणतात, दर्शनामध्ये तुम्ही अनुत्तर श्रेष्ठ दर्शन केलं आहे. आणि श्रेष्ठ दर्शन आहे, तुम्हाला फळ सुद्धा श्रेष्ठ मिळत आहे. तुम्ही परिपूर्णतः विशुद्ध बनवू शकता, निर्वाणाचा मार्ग मिळवू शकता, तुम्ही निर्वाणाच्या पदाला प्राप्त होऊ शकता. असे सौभाग्य असताना आपण का बरं प्रमाद करतो? आज भगवंताच्या परिनिर्वाणानंतर का होईना आपल्या थोड्याशा त्या पुण्याने मिळालेले हे सौभाग्य आहे. या सौभाग्याला ओळखा, आपल्यातल्या या धर्माला, पुण्याला ओळखा आणि त्याची रक्षा करा आणि त्याची वृद्धी करा. वृद्धी कशाने होते? जेव्हा तुम्ही बुद्ध विहारामध्ये दररोज याल, भगवंताचं दर्शन कराल, भगवंताची वाणी श्रवण कराल, भगवंताच्या श्रावक संघाला तुम्ही पाहाल, त्यांना तुम्ही दान द्याल आदी आदी रूपाने. हे श्रद्धावंताचे लक्षण आहे. भिक्षू संघाला दान जो व्यक्ती देतो, ज्याला भगवान बुद्धांचा श्रावक संघ असताना सुद्धा दुसरे दक्षिणीय व्यक्ती आठवतात आणि तिकडे दान देतात, तो व्यक्ती श्रद्धावान नाहीये. आजकाल लोक काय म्हणतात नाही का? ते धंद्याचे लोक हट्टेकट्टे असतात, त्यांना काय दान द्यायचे? ज्यांच्याला त्यांना पाय नाही, ज्यांना काय नाही, अशाला दान द्या. आणि कोणी जे अनाथ आहे त्यांना दान, ठीक आहे, दानाची निंदा नसते. परंतु ज्या व्यक्तीला अनुत्तर श्रावक संघ, पुण्यखेतन लोकस असल्या श्रावक संघ असून सुद्धा, जेव्हा दक्षिणीय व्यक्ती असून सुद्धा दुसरीकडे आपला दक्षिणार्थ व्यक्ती पाहतो, तो व्यक्ती श्रद्धावान नाही आहे. श्रद्धावान व्यक्तीचे लक्षण आहे दान देणे. आणि हे पुण्य जेव्हा तुम्ही, या पुण्याची जेव्हा तुम्ही रक्षा कराल, अरे आपलं किती मंगल आहे, किती कल्याण आहे, इमॅजिन करू शकत नाही. तुमच्या द्वारा आचरणात आणलेला हा धर्म, तुम्ही तुमच्यातल्या रक्षिलेल्या धर्माला तुम्ही जर म्हणजे सांभाळत असाल, रक्षित करत असाल, तर तुमच्या द्वारा धारण केलेला तो धर्म तुमची सदा रक्षा करतो. म्हणून बुद्ध म्हणतात, धन्य हवे रक्षती धर्मचारी. धर्मचारी व्यक्तीची धर्म सदा रक्षा करतो. आजही भगवान बुद्ध तुमची रक्षा करू शकतात. धर्म आणि संघाप्रतीची श्रद्धा तुमची रक्षा करू शकते. यावरचा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणूनच बुद्ध म्हणतात, एतं खो शरणं खेमं, एतं शरणमुत्तमं, एतं शरणमागम्य सब दुःखा प्रमुच्यतो. लोक नाना प्रकारच्या दुःख भयातून मुक्त होण्यासाठी कुठे कुठे शरण जातात, पण त्यांचं भय दुःख दूर होईल याची गॅरंटी नाही आहे. पण बुद्ध एक असे शरणस्थान आहे, ब्रह्मान संघ शरणस्थान आहे. एकदम शरण उत्तम, अरे उत्तम शरण आहे. आणि ज्यांना हे मिळते, अरे सब दुःख मनुष्य साऱ्या दुःखातून मुक्त होते. असे सौभाग्य तुम्हाला मिळालं आहे. उपासकाने उपासिकांना जागे व्हा, आत्ता तरी जागे व्हा आणि हे पुण्य करा. आपल्याला मिळाल्या सौभाग्याची रक्षा करा. मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन या भगवान बुद्धांच्या धर्माची महान प्रतिफळ देवा. ही संधी जर गमावली, पुन्हा संधी मिळली नाही. आणि म्हणून
अप्रमाणी बना. तुम्ही जर म्हटलं उद्या करू, थोडं रिटायर झाल्यानंतर करू, तो दिवस तुमच्यासाठी जागे येत नाही, उत्पन्न होत नाही. ओके, म्हणून बुद्ध काय म्हणतात, अज्जेव किच्चन आतप्पम कोजन्या मरणं सुरे. आणि कोणाला माहिती आहे उद्या आपलं मरण येईल? कोणाला माहिती आहे का? नाही. सकाळी पाहणारे लोक संध्याकाळी दिसत नाही. संध्याकाळी दिसणारे लोक कधी कधी रात्रीला समजून जातात, सकाळी दिसत नाही. कोण जाणते? आपल्याकडे जाणतो आपण, कोण जाणते? आणि म्हणूनही धर्म आचरण करण्यासाठी हे बुद्ध शासन मिळालं आहे. भगवंताचा धर्म आहे, तुम्हाला मनुष्याचा जन्म आहे. भगवंताचा धर्म श्रवण करण्याचे सौभाग्य आहे, त्याचा अर्थ समजून घेण्याची पात्रता आहे, त्या धर्मानुसार आचरण करण्याची संधी आहे. हे सगळं सौभाग्य असताना अरे प्रमाद कसला? प्रमाद करू नये. प्रमाद केला तर आपल्यासारखे दुर्भाग्य लोक होणे नाही. आणि म्हणून आज तरी जागे व्हा आणि या क्षणापासून तुम्ही धर्म आचरण करा. आतापर्यंत आपण कधी कधी बुद्ध वंदना, बुद्ध दर्शनासाठी विचार केला नसेल, पण न चुकता सकाळी उठल्याबरोबर प्रथम काही आठवण असेल तर भगवान बुद्ध आठवले पाहिजे. तुमच्या त्या सकाळच्या सुरुवात म्हणजे आरंभ होतानाच तुम्हाला भगवान बुद्ध आठवले, भगवंताप्रती श्रद्धा, त्यांची वंदना तुम्ही केली, त्याने जे तुम्हाला पुण्य मिळेल, त्या पुण्यकर्माने तुमचा सगळा दिवस शुभ मांगलिक बनेल, पुण्यमय बनेल, पुण्यमय बनेल. किती पुण्यमय इमॅजिन करू शकत नाही, असंख्य पुण्य. असे पुण्याचे भागी बना आणि आपलं जीवन सुखी बनवा. हे जीवन सुद्धा, परलोकी जीवन सुद्धा, निर्वाण प्राप्ती होईपर्यंतचे जीवन सुखी बनवा. आणि हे सुखी बनण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. दुसरं कोणी करेल तुम्हाला मिळेल असं होत नाही. मग स्वतःला असे सुखी बनवा, धर्म आचरण करा. धर्म आचरण करणारा व्यक्ती सुखाने राहतो, सुखाने जीवन जगतो आणि आपली सगळे जीवनधारा सुखाने आपली जाणीवृत्ती बनवतो. तर हा उपदेश तुम्हाला याच प्रकारे सुखपूर्वक धर्म जीवन जगण्यासाठी, धर्माची महान प्रतिफळ मिळण्यासाठी हेतू बनव, या सद्भावनेने मंगल कामना आहे, आशीर्वाद आहे. आणि मी हे जे सगळ्या दानाला जिंकणारं धर्मदान दिलं आहे, धर्मदान देणे म्हणजे काय? सगळ्या दानाला जिंकणारं हे धर्म बुद्धदान. बुद्धदान इतरांना सांगणे म्हणजे धर्मदान आहे. पैशाचे दान म्हणजे धर्मदान नाही. ओके, बुद्धदान सांगून तुम्हाला जे धर्मदानाचे पुण्य मी अर्जित केलं आहे, सगळ्या दानाला जिंकणारं पुण्य आम्ही अर्जित केलं आहे. हे पुण्य आनंद आहे, आनंद आहे. आणि हे मी अर्जित केलं म्हणजे बघा, भगवंताच्या श्रावकाला काय सौभाग्य मिळते, असं पुण्य अर्जित करण्याचे सौभाग्य मिळते. सोबतच धर्मश्रवण करण्याचे पुण्य सुद्धा आनंद आहे आणि हे तुम्ही सुद्धा अर्जित केलं आहे. तर हे दोन्ही पुण्य तुम्ही सगळ्यांना समान देणे अनुमोदन आहे. तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना, माता पिता, भाऊ बंधू, रक्तसंबंधी, हितैषी मित्रादी सगळ्यांना हे पुण्य समान देणे अनुमोदन आहे. तसेच या संसारातील जेवढेही दृश्य अदृश्य प्राणी आहेत, देवता, महशाख्य अल्पशाख्य देवता आहेत, सगळ्यांना हे पुण्य समानतेने अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने सगळ्यांना सगळ्या प्रकारचे सुख शांत मिळो, आयुष्य, आरोग्य, बळ मिळो. तुम्हाला सगळ्यांचे शुभ संकल्प परिपूर्ण होण्यासाठी, देवताद्वारा धार्मिक आरक्षण मिळण्यासाठी आणि संसार दुःखात मुक्त होण्यासाठी एकांत रूपाने हे समग्र पुण्य हेतू प्रत्यय बनव अनुमोदन आहे, आशीर्वाद आहे. सगुण सुखी दीर्घायु को भव.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वविद्यानां सदा स्वस्तिर्भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुरागिणः सदा स्वस्तिर्भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंहारकारिणः सदा स्वस्तिर्भवन्तु ते सुखी हो भला हो मंगल हो प्रयोजन समाप्त झाले आहे.